नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यात जर काही चुका झाल्या असतील तर तो तुम्हाला आता एडिट करता येणार आहे। तर या ठिकाणी आता नवीन एक ऑप्शन आलेलं आहे, ते म्हणजे एडिट। म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म जर चुकलेला असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुमचा फॉर्म हा त्याच्यामध्ये बदल करू शकता। तर तो बदल कसा करायचा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हे सर्च करायचं आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक अपडेट करण्याचं ऑप्शन मिळेल। तर ते अपडेट तुम्हाला पहिले करून घ्यायचं। या ठिकाणी तुम्हाला अपडेटचं बटन भेटेल, तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट करून घ्यायचं। तर या ठिकाणी मी अपडेट करून घेतलेले, आता या ठिकाणी ओपन करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की नारी शक्ती दूत ॲप हे ओपन केलेले आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म भरलेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एडिट हे एक बटन मिळेल। तर या ठिकाणी एडिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं। त्यापूर्वी तुम्ही तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी चेक करू शकता। जर तुमचा फॉर्म जर काही चुकलेला असेल किंवा डॉक्युमेंट्स चुकीचे अपलोड केले असतील तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एडिट या बटनावर क्लिक करायचं आहे। एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की भरलेला अर्जामध्ये फक्त एकदाच तुम्ही बदल करू शकता। म्हणजे तुम्ही या ठिकाणी परत काही जर फॉर्म जर चुकला तर त्यानंतर बदल करू शकणार नाही। आत्ता तुम्ही बदल करू शकतात, फक्त एकच वेळेस तुम्हाला आता या ठिकाणी चान्स देण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुमचा फॉर्म आता एडिट करता येणार आहे। जर तुमचं नाव काही बदल करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नावात जन्मतारीखमध्ये ॲड्रेसमध्ये तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता। बँकेचा नंबर, आधार कार्ड नंबर जर चुकलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्ससुद्धा या ठिकाणी ते डिलीट करून सगळे नवीन डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करू शकतात। तर संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला ती माहिती सेव्ह करून घ्यायची आहे आणि सेव्ह करण्यापूर्वी संपूर्ण माहिती तुम्ही एक वेळेस परत चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परत एडिट करता येणार नाही। तुम्हाला हा शेवटचा चान्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला ती माहिती सेव्ह करून घ्यायची। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म हा घरबसल्या तुमच्या मोबाईलमध्ये एडिट करू शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।